गुड मॉर्निंग टू ऑल. तर आज मला गावाला जायचं होतं, म्हणून मी सकाळीच उठली, कारण गावाला वेद येणार होता. तर लगेच गावाला जाऊन बघतो, तर वेद तर येऊनच होता. तुम्ही पण बघा वेदची कशी मस्ती चालू आहे. वेद हा बघा किती सुंदर असा मुंगूस करून दाखवत आहे आपल्याला, म्हणजे खूपच क्यूट. वेद मला भेटायला अमरावतीवरून आला होता, म्हणून मी सुद्धा त्याला भेटायला यवतमाळवरून सकाळीच गेली. वेदसोबत मस्ती करता करता रानूनीसुद्धा देवांची पूजा करून घेतली. बघा किती सुंदर पूजा केली आहे. पूजा झाल्यावर रानू आणि मामी या स्वयंपाकाला लागल्या होत्या. तर तसाच वेद पण आला आणि वेद म्हणे की तू काय करत आहे मोबाईल घेऊन एवढ्या वेळपासून. तर वेदच्या मस्ती बघायला पप्पा बाबा हे सगळे थांबून होते. असंच बसल्या बसल्या सगळ्यांनी विचार केला की चला कुठेतरी जाऊया. कुठे जायचं, पण मग आम्ही प्लॅन केला की डुंगनापूरला जायचं. इथे आम्ही सगळेजण देवदर्शनाला जायचं म्हणून निघालो. हा जातानाचा फुटेज आहे. मी, वेदू, मामा, मामी, मम्मी सगळेजण. तर वेद त्याच्या पप्पाला म्हणे की पप्पा प्लीज मला गाडी चालू द्या. वेदसोबत मस्ती करता करता आम्ही डुंगनापूरला पोचलो. पण डुंगनापूर हे हनुमानजीचं जागृत देवस्थान आहे. बघा, हे अमरावती आणि यवतमाळ रोडवर असं जंगलात मंदिर आहे. तर मंदिर खूप मोठं आहे. इथे गार्डन वगैरे सगळं आहे. इथे लग्नसुद्धा होतात. अशी मान्यता आहे की हनुमानजीचे दर्शन घ्यायचे आधी श्रीरामजीचे दर्शन घ्यायचे असतात. तर इथे श्रीरामजीचं सुद्धा मंदिर आहे. श्रीरामजी, सीतामाता, लक्ष्मणजी यांचे तिघांचे इथे मूर्ती विराजित आहे. तर वेदसुद्धा इथे श्रीरामजीच्या पाया लागायला आला आहे. तर वेदनी पण श्रीरामजीचे ब्लेसिंग्स घेतले. मी आणि वेदू ब्लेसिंग्स घेऊन बाहेर निघालो. तिथेच साईडनी शंकरजीची सुद्धा मूर्ती आहे. तर इथे आम्ही हनुमानजीच्या मंदिरामध्ये प्रवेश घेतला. तुम्ही बघू शकता हे हनुमानजीचं मंदिर आहे. इथे मी पण रक्षाधागा बांधला, मामानी पण बांधला आणि वेदनी पण. तर इथेच हनुमानजीच्याच मंदिरामध्ये छोटंसं शंकरजीचं पण मंदिर आहे. तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता. आम्ही तिथे पण गेलो, पूजा वगैरे केली. एकदम मोठं नाही आहे मंदिर, पण खूप छान आहे. इथे गार्डनसुद्धा आहे. तर बघा, गार्डनमध्ये गेलो आम्ही आणि आमच्या मस्त्या चालू झाल्या. इथं मामा माझी मजाक करत आहे. आम्ही खूप आज मस्ती केली. खूप छान दिवस गेला आजचा. पार्ट 2 पण येणार. तर आजचा ब्लॉग इथे असाच संपला. प्लीज लाईक अँड शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.